हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ नांदेड ही जी फर्स्ट प्रॅक्टिस एक्झाम आहे 2025-26 इयत्ता 10वीची. ह्याच्यामधला आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 सेमी इंग्लिशचे जे क्वेश्चन पेपर आहे त्याचं क्वेश्चन पेपरचं सोल्युशन बघत आहोत. ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आपण बनवलेला होता, त्याच्यामध्ये हे सर्व प्रश्न आपले सॉल्व झाले होते. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करणार आहोत. तर पहा कोणता आहे पुढचा प्रश्न आपला क्वेश्चन नंबर 3 मधलं ए कंप्लीट झालं होतं. आता आपल्याला बी सॉल्व करायचं आहे. बी कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे पहा. सॉल्व एनी टू सब क्वेश्चन्स. 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तुम्हाला इथं एकूण किती दिलेले आहेत? 4 दिलेले आहेत. या 4पैकी तुम्हाला काय करायचे आहेत? 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर याच्यामधला जर तुम्ही फर्स्ट क्वेश्चन जर बघितला तर फर्स्ट क्वेश्चन ॲज इट इज प्रॅक्टिस सेटमधलाच आहे. हा क्वेश्चन तुम्हाला सर्वांना आलाच असेल मित्रांनो. जरी कोणाला आलं नसेल तरी मी याचं सोल्युशन तुम्हाला मी इथं करून दाखवणार आहेच. तर बघा त्याच्यामध्ये काय म्हटलं ते क्वेश्चन तुम्हाला म्हटलेलं आहे की द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर्स अँड डिनोमिनेटर्स आर द रिड्यूस्ड बाय 6. फाइंड द फ्रॅक्शन. आता लास्टचं वाक्य काय आहे पहा मित्रांनो. लास्टचं वाक्य काय आहे? फाइंड द फ्रॅक्शन. फ्रॅक्शन आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. मग फ्रॅक्शनमध्ये काय असते मित्रांनो? एक असते डिनोमिनेटर, एक असते न्यूमरेटर. 2 गोष्टी असतात. मग आपण काय करूया, डिनोमिनेटरला y सपोज करू आणि न्यूमरेटरला x सपोज करू. मग तुम्हाला इथं लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? लेट डिनोमिनेटर बी एक्स लिहू शकतो आपण. डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन बी आपण त्याला y सपोज करू लागलो डिनोमिनेटरला. अँड न्यूमरेटरला काय सपोज करू आपण? न्यूमरेटरला x सपोज करू आपण. न्यूमरेटर बी एक्स, डिनोमिनेटरला आपण y सपोज केलो, न्यूमरेटरला x सपोज केलो. तर मग आपलं जे फ्रॅक्शन आहे ते रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय बनते आपल्यापाशी? रिक्वायर्ड फ्रॅक्शन बनते मित्रांनो, रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज इक्वल टू x डिवायडेड बाय y. हे फ्रॅक्शन बनते. आता हे असं फ्रॅक्शन आपल्याला फाइंड करायचं आहे, पण त्याच्यामध्ये काही कंडिशन दिले. फ्रॉम फर्स्ट कंडिशननुसार इक्वेशन काय तयार होते बघा. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे? फर्स्ट कंडिशन तुम्हाला दिलेली आहे द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज आला म्हणलं की इजच्या ऐवजी काय घ्यायचं? इक्वल टू घ्यायचं मित्रांनो. मग काय म्हणलं? द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज म्हणलं. डिनोमिनेटर काय आहे आपलं? y आहे. म्हणजेच y इज इक्वल टू, म्हणजे डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज इक्वल टू 4 मोर दॅन. मोर म्हणजे काय? जास्त आहे. जास्त म्हणजे काय? प्लस करतो आपण. 4 प्लस आहे, जास्त आहे. 4 मोर दॅन कोणापेक्षा? दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ट्वाइस म्हणजे काय मित्रांनो? दुप्पट. कशाच्या दुप्पट? इट्स न्यूमरेटरच्या दुप्पट. न्यूमरेटरला काय सपोज केलो? x सपोज केलो. म्हणजेच 2x किती आहे? दुप्पट आहे. कोण आहे? डिनोमिनेटर आहे. म्हणजे हे असं आपलं इक्वेशन नंबर पहिला बनते. बघा डिनोमिनेटरला आपण y सपोज केलो. डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज इक्वल टू 4 मोर दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. बघा हे असं इक्वेशन तयार झालं. आता दुसरं इक्वेशन काय होते पहा. फ्रॉम सेकंड कंडिशननुसार आपलं जे फर्स्ट कंडिशन इथे लिहावं लागेल. फर्स्ट कंडिशन. मग दुसरं फ्रॉम सेकंड कंडिशननुसार सुद्धा आपल्यापाशी एक वाक्य तयार होते. काय म्हणलं सेकंड कंडिशन? डिनोमिनेटर्स बिकम 12 टाइम द न्यूमरेटर. डिनोमिनेटर काय होऊ लागलं? 12 टाइम द न्यूमरेटर बनू लागलं. कधी? इफ बोथ न्यूमरेटर्स अँड डिनोमिनेटर्स आर रिड्यूस्ड बाय 6. आपण काय करू लागलो? डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला 6नं रिड्यूस केलं तर ते डिनोमिनेटर काय बनू लागलं? 12 टाइम द न्यूमरेटर बनू लागलं. म्हणजेच इथं इक्वेशन कसं तयार होते? आपण काय केलो? पहिलं डिनोमिनेटरला 6नं रिड्यूस करूया इज इक्वल टू, नंतर न्यूमरेटरला सुद्धा 6नं रिड्यूस करूया. रिड्यूस म्हणजे काय? कमी करणे. मग हे जे डिनोमिनेटर आहे काय बनते? न्यूमरेटरच्या 12 टाइम बनते. 12 टाइम म्हणजे काय मित्रांनो? टाइम म्हणलं की मल्टिप्लिकेशन असते. म्हणजे इथं तुम्हाला काय लिहावं लागेल? 12 टाइम्स न्यूमरेटर लिहावं लागेल. हे होते इक्वेशन नंबर सेकंड. मग आता तुम्हाला ह्याला 2 पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व करू शकता. एक पद्धत तुम्ही डायरेक्ट ह्याला जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन कन्वर्ट करा आणि ह्याला बी जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा आणि x आणि y ची व्हॅल्यू काढा. किंवा डायरेक्ट तुम्हाला इथं y ची व्हॅल्यू दिलेली आहे. y ची व्हॅल्यू काय दिली? 2x + 4 दिलेली आहे. मग आपण काय करू? हे डायरेक्ट y ची व्हॅल्यू काय करून टाकू? इथं पुट करून टाकू. जिथं y दिसू लागलं तिथं मी काय करणार? y ची व्हॅल्यू ठेवून टाकणार. तर आता बघा इथं एका जागीच y आहे. मी इथं y ची व्हॅल्यू किती आहे? 2x + 4 याच्यामध्ये पुट करून टाकतो. मी असं पण लिहू शकतो इथं पुट
y इज इक्वल टू 2x प्लस 4 इज इन इक्वेशन कोणत्या इक्वेशनमध्ये सेकंडमध्ये. मग इथं y असल्यामुळे हे yची व्हॅल्यू इथं ठेवून टाकू, yच्या जागी आपण ठेवून टाकू. yचं व्हॅल्यू किती आहे 2x प्लस 4 नंतर -6ला -6 इज इक्वल टू ह्या 12ने याला इंटू करू. 12 इंटू एक्स काय होते 12x होते मायनस 12 6 किती होते 72 होते मित्रांनो. तर आता बघा आता इथं एक्सची व्हॅल्यू आपण काढू शकतो. आता आपण काय करू हे जे 2 आहे 2x तिकडे नेऊया, ह्या 50 यांच्या दोघांचं पहिलं सबट्रॅक्शन करू. बघा 2x ला 2x यांचं काय होते सबट्रॅक्शन -2 होते इज इक्वल टू हे 12x ला 12x -72 ला 72. आता 2x ला तिकडे नेऊया, ह्या 72ला इकडे आणूया, म्हणजे इथं -2x 2 उरते आणि इथं 12x होतं आणि -2x होते. इकडे आलं तर काय होते मायनसचं 72 इकडे येऊन काय होते प्लस होते, म्हणजे प्लस 72 होते. म्हणजे यांच्या दोघांचं सबट्रॅक्शन किती होते 70 होते आणि यांच्या दोघांचं सबट्रॅक्शन किती होते 10x होते. आता 10 इकडे आलं तर काय होते 70 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू एक्स येते. म्हणजे 10 1 जा 10 10 7 जा म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं 7 आलं. म्हणजे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू सापडली. मग एक्सची व्हॅल्यू सापडली की मग एक्सची व्हॅल्यू सापडल्यानंतर वायची व्हॅल्यू कसं करणार तुम्ही, ही जे व्हॅल्यू आहे एक्सची ठेवणार कशामध्ये ठेवणार पुट एक्स इज इक्वल टू 7 इज इन इक्वेशन कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवू आपण कोणत्या बी ठेवू शकता, पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवू सोपं आहे. पहिल्या इक्वेशनमध्ये मग पहिलं इक्वेशन काय y इज इक्वल टू 2x प्लस 4 आहे, म्हणजे वायला वाय असंच ठेवू. 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 7 प्लस किती आहे 4 आहे, म्हणजे वायला वाय 7 2 जा 14 प्लस 4 म्हणजेच किती आहे ते y इज इक्वल टू 18 सापडते. म्हणजेच y किती सापडलं 18. म्हणजेच तुमचं जे रिक्वायर्ड फ्रॅक्शन आहे ते रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय सापडलेलं आहे तुम्हाला. आपण एक्स आणि वायला काय सपोज केलं होतं, एक्सला न्यूमरेटर सपोज केलं होतं, वायला डिनोमिनेटर सपोज केलं होतं. एक्सची व्हॅल्यू 7 आली आणि वायची व्हॅल्यू 18 आली आणि तेच कंडिशनसुद्धा इथं अप्लाय झाली मित्रांनो. पहिलं काय म्हणलं होतं त्यांनी, आपण न्यूमरेटरला जर तुम्ही दुप्पट केल्या, न्यूमरेटरला दुप्पट केल्या म्हणजे 7ला दुप्पट केला तर 14 येते आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्लस 4 केल्या तर तुम्हाला काय सापडते डिनोमिनेटर सापडते. बघा डिनोमिनेटर किती आहे 18च आहे आणि फर्स्ट कंडिशन हीच होती, न्यूमरेटरला दुप्पट करा आणि त्याच्यामध्ये 4 ॲड करा तर तुम्हाला सापडते डिनोमिनेटर. तर बघा डिनोमिनेटर 18च सापडलं आणि 7 हे सापडलं आपल्याला. अशा प्रकारे हे तुम्हाला करायचं होतं, अशा प्रकारे तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे. आता आपण काय करूया पुढचा प्रश्न सॉल्व करू. बघा पुढचा प्रश्न काय दिला, पुढचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये एक फॉर्म्युल्याचा क्वेश्चन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा सेकंड नंबरचा क्वेश्चन. काय दिलं याच्यामध्ये तुम्हाला एक इक्वेशन दिलं आहे y² - 2y - 7 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड करायचं आहे, फाइंड काय करायचं आहे α² प्लस β² फाइंड करायचं आहे. आता याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, ते फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. फॉर्म्युला काय मित्रांनो, α² प्लस β² इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा याचं स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा हा काय आहे आपला फॉर्म्युला आहे मित्रांनो. या फॉर्म्युलानुसार तुम्हाला काय भेटते व्हॅल्यू α² बीटा α² प्लस β² ची व्हॅल्यू सापडते. मग याच्यामध्ये बघा अल्फा प्लस बीटा आहे, अल्फा इंटू बीटा आहे, तर मग पहिले स्टार्टला तुम्हाला अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा काढावं लागेल. इक्वेशन काय y² - 2y - 7 इज इक्वल टू 0. मग तुम्हाला याच्यामध्ये ए आणि बीची व्हॅल्यू काय सापडते बघा, एची व्हॅल्यू किती आहे या वायच्या बाजूला काही नाही म्हणजे 1 आहे, बीची व्हॅल्यू किती आहे -2 आहे आणि सीची व्हॅल्यू किती आहे -7 आहे मित्रांनो. तर आता बघा आपण काय करू, पहिलं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू करू. अल्फा प्लस बीटा ह्याचा फॉर्म्युला काय येते -b/a आहे मित्रांनो. मग आता बघा -b आहे आणि इथं बीची व्हॅल्यूसुद्धा मायनसमध्ये आहे. मग आपण काय करू, पहिलं मायनस लिहू फॉर्म्युल्यामधलं आणि बीची व्हॅल्यू -2ला -2 डिवायडेड बाय ए किती आहे 1 आहे. म्हणजेच काय येते मायनस मायनस प्लस होते आणि 2 व्हॅल्यू किती आली, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू तुम्हाला सापडलेली आहे 2 सापडलेली आहे. खाली 1 लिहिला गेलं तरी चालते मित्रांनो. आता आपण काय करू, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू इथं सॉल्व करू. बघा अल्फा इंटू बीटाचं फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय आहे c/a आहे, म्हणजे c किती आहे -7 आहे, a किती आहे 1च आहे, म्हणजेच अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू तुम्हाला किती सापडते -7 सापडते. मग आता आपल्याला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यूसुद्धा माहीत आहे आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यूसुद्धा माहीत आहे. मग आपण फॉर्म्युला पण लिहूया, इक्वेशन लिहायची गरज नाही, आपण डायरेक्ट काय करू फॉर्म्युला लिहू. आता फॉर्म्युला काय आहे α² प्लस β² इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली 2 आली, म्हणजे इथं काय लिहू आपण 2चं स्क्वेअर लिहू -2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -7 आली म्हणजे -7
म्हणजेच काय होते 2चा स्क्वेअर 4, हे मायनस मायनस प्लस होते आणि 7 2 14 होते. नंतर काय होते मग इथं दोघांचं प्लस होते 18. म्हणजेच तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 18 आलेली आहे. याचं उत्तर आहे 18. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न करायचा होता. फक्त हा फॉर्म्युलाचा प्रश्न आहे. हा प्रश्नसुद्धा तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा आहेत मित्रांनो ह्या प्रकारचे प्रश्न. आपण पुढचा प्रश्न सॉल्व करू. बघा पुढचा प्रश्न सॉल्व करूया. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. पुढचा प्रश्न कार्डचं दिलेलं आहे. अ कार्ड इज ड्रॉइंग अ रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ द वेल शफ्ड 12 प्लेइंग कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड्स ड्रायविंग इज. म्हणजे 52चे जे पत्ते आहेत आपले 52 प्लेइंग कार्ड आहेत त्याचं क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला पहिले याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. म्हणजे तुम्हाला इथं नंबर ऑफ एस काय सापडते मित्रांनो, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती सापडते 52. डायरेक्ट 52 तुम्हाला लिहायचं आहे नंबर ऑफ एस. म्हणजे तुम्हाला 52 पत्ते असतात तर 1 2 3 4 असं 52 लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर तुम्हाला पहिलं जे विचारलेलं आहे, पहिलं काय विचारलं अँड ॲस किती आहेत ते विचारलेलं आहे. ॲस कार्ड किती असतात मित्रांनो, ॲस म्हणजे आपण त्याला एक्के म्हणतो. मग आपण ह्याला काय करू, ह्याची बी आपण इव्हेंट घेऊ. याला आपण काय करू, लेट बी द इव्हेंट घेऊ आपण. लेट इव्हेंट ए बी द कोणते कार्ड घेऊ आपण, एस कार्ड. कोणते कार्ड, एस कार्ड असं आपण त्याला नाव देऊन टाकलो. इव्हेंटला काय केलो, पहिल्या इक्वेशनला पहिल्या क्वेश्चनला आपण ए नाव देऊन टाकलो. मग आता तुम्हाला एचं जे सॅम्पल स्पेस आहे ते सॅम्पल स्पेस तुम्ही काढू शकत नाही, कारण पण जे एस आहे त्याचे चित्र आपल्याकडेच नाही. डायरेक्ट तुम्ही याला काय लिहावं लागेल, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस बी लिहू शकता तुम्ही. नंबर ऑफ ए किती असतात मित्रांनो, म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट ए किती येते, एस किती असतात, एकूण 4 असतात. म्हणजे तुम्हाला काय सापडलं, नंबर ऑफ ए किती सापडलं, 4 सापडलेलं आहे. मग नंतर तुम्हाला एची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय, नंबर ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ एस करतो आपण. नंबर ऑफ ए किती आहे 4 आहेत, हे किती आहे 52 आहे. म्हणजे आता ह्याला 4ने डिवाईड करू शकतो. 4 1 जा 4, 4 1 जा 4, इथं 1 उरते. मग 4 2 जा 8, 4 3 जा 12, म्हणजे किती येते 1/13 येते. पहिलं आन्सर किती येते 1/13. प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय आलं 1/13. मग आता दुसरा जो क्वेश्चन दिलेला आहे, दुसरा क्वेश्चन काय दिलेलं पहा. दुसरा क्वेश्चन दिलेला आहे अ स्पेड कार्ड. काय दिलेले आहेत, स्पेड कार्ड्स. आता स्पेड्स कार्डला पण आपण काय करू, इव्हेंट सपोज करू. आपण काय करू, लेट इव्हेंट बी द कोणते कार्ड्स आहेत ते स्पेड कार्ड आहेत आपले. काय आहेत, स्पेड कार्ड्स आहेत. त्या स्पेड्स कार्डला आपण इव्हेंट बी सपोज केला. मग आता इथे तुम्हाला नंबर ऑफ बी काढता येते. नंबर ऑफ बी किती आहेत, स्पेड कार्ड किती असतात टोटल 52 पत्त्यामध्ये, त्याच्यामध्ये स्पेड कार्ड असतात 13 असतात. किती असतात 13. नंबर ऑफ बी किती सापडलं तुम्हाला 13 सापडलं. मग तुम्हाला काय करायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी सुद्धा काढायची आहे. तर मग फॉर्म्युला काय, नंबर ऑफ बी डिवायडेड बाय काय लिहितो आपण, नंबर ऑफ एस लिहितो नेहमी. मग आता नंबर ऑफ बी किती आहे, इथं खाली लिहू आपण. नंबर ऑफ बी किती आहे 13 आहे आणि नंबर ऑफ एस किती आहे 52 आहे. म्हणजेच तुम्हाला किती सापडते 13 1 13, 13 2 26, 13 3 49, 13 4 52, म्हणजे 1/4 सापडते. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती सापडली तुम्हाला 1/4 सापडलेली आहे. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती सापडलं 1/13 सापडलेलं आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन करायचा होता. एकदम सोपा होता हा प्लेइंग कार्डचा, कारण हे तुम्हाला एस किती असतात ते माहीत पाहिजे. एस 4 असतात आणि स्पेड कार्ड किती असतात 13 असतात. मग त्याची प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअरची मार्केट व्हॅल्यू किती दिलेली आहे. याच्यामध्ये मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर अँड डिव्हिडंड डिक्लेअर बाय द टू कंपनीज इज गिवन बिलो. म्हणजे कंपनीचे मार्केट व्हॅल्यू आणि त्याचं जे डिव्हिडंड आहे ते डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू इज सेम इज किती आहे 100 रुपीज फॉर बोथ
बोथ द शेअर्स इन्व्हेस्टमेंट इन विच कंपनी इज मोर प्रॉफिटेबल. कोणती कंपनी जास्त प्रॉफिटेबल आहे हे तुम्हाला काढायचं आहे. मग असा जर क्वेश्चन आला की कोणती कंपनी जास्त प्रॉफिटेबल आहे, तर कशावरून ठरवायचं कोण जास्त आहे कोण कमी आहे, तर त्याच्या रेट ऑफ रिटर्नवरून ठरवायचं मित्रांनो. कशावरून ठरवायचं? रेट ऑफ रिटर्न. म्हणजे कंपनी एचं तुम्हाला रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे, कंपनी बीचं तुम्हाला रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे. मग आता रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? रेट ऑफ रिटर्न. तुम्हाला रेट ऑफ रिटर्न ज्याचं जास्त ती कंपनी तुम्हाला काय करते? फायदा करून देते मित्रांनो. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला आहे डिव्हिडंड इन्कम. कोणता आहे फॉर्म्युला? डिव्हिडंड इन्कम. तुम्हाला डिव्हिडंड इन्कम तुम्हाला किती सापडते ते काढायचं आणि डिवायडेड बाय काय करायचं? सम इन्व्हेस्टेड करायचं. म्हणजे तुम्ही त्या कंपनीमध्ये किती इन्व्हेस्ट केला ते पण तुम्हाला फाइंड करायचं असते. सम इन्व्हेस्टेड इंटू काय करायचं? 100नं त्याला इंटू करायचं. जर तुम्ही रेट ऑफ रिटर्न काढल्या, ज्याचं रेट ऑफ रिटर्न जास्त ती कंपनी काय असते? जास्त प्रॉफिटेबल असते. मग आता रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी पहिलं आपल्याला डिव्हिडंड इन्कम काढावं लागेल, नंतर सम इन्व्हेस्टेड काढावं लागेल, मग त्याच्या दोघांचं डिव्हिजन करून 100नं मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपण पहिले ही दोन गोष्टी काढून घेऊया, मग नंतर रेट ऑफ रिटर्न काढूया. मग पहिले स्टार्टला जर तुम्ही बघितल्या तर याच्यामध्ये जे फेस व्हॅल्यू आहे, ते जे फेस व्हॅल्यू दोघांमध्ये पण सारखीच आहे. फेस व्हॅल्यू किती आहे? दोघांमध्ये पण सारखीच आहे मित्रांनो. फेस व्हॅल्यू आहे 100 रुपये. कशामध्ये? दोघांमध्ये पण 100 रुपये आहे. त्याच्यानंतर कंपनी एमध्ये तुम्हाला मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. कंपनी एसाठी करू आपण इथं. कंपनी एमध्ये 32 रुपये म्हणजे काय? त्याची मार्केट व्हॅल्यू आहे. मार्केट व्हॅल्यू काय आहे? 32 रुपये आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे डिव्हिडंड दिलेलं आहे, डिव्हिडंड कसं? डिव्हिडंड दिलेलं आहे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये. त्याची कंपनी एचं डिव्हिडंड किती आहे? डिव्हिडंड आहे कंपनी एचं इज इक्वल टू 12% आहे. मग आता कंपनी एकडून आपल्याला किती डिव्हिडंड इन्कम भेटते ते काढूया आपण. हे जे डिव्हिडंड आहे ते पर्सेंटेजमधलं आहे. आता डिव्हिडंड इन्कम किती भेटते ते पहिलं काढूया. मग सम इन्व्हेस्टेडसुद्धा काढू. आता सम इन्व्हेस्टेड काय असते? सम इन्व्हेस्टेड म्हणजेच मार्केट व्हॅल्यूच आहे मित्रांनो, कारण एकच शेअर आहे. म्हणून याच्यामध्ये आपण या ए कंपनीमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केल्या? एक शेअर विकत घेतल्यामुळे 132 रुपये आपण शेअर केल्या. म्हणजे तुम्हाला पहिलंच माहीत आहे सम इन्व्हेस्टेड किती आहे याच्यामध्ये. सम इन्व्हेस्टेडची व्हॅल्यू आहे आपल्यापाशी. सम इन्व्हेस्टेड आहे आपल्याकडे 132 आहे. सम इन्व्हेस्टेड आपलं पहिलंच माहीत आहे याच्यामधून, कारण एकच शेअरचं इथं प्रश्न आहे. फक्त डिव्हिडंड इन्कम काढलं की आपण रेट ऑफ रिटर्न याचं काढू शकता ए कंपनीचं. मग आता डिव्हिडंड इन्कम काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला पुस्तकमध्ये दिलेला आहे, तुम्हाला झालं पण असेल. डिव्हिडंड इन्कम कशावरून काढतात मित्रांनो? डिव्हिडंड इन्कम हे फेस व्हॅल्यूवरून काढतात. हे 12% कशाचे काढतात? 12% ऑफ काय करतात? फेस व्हॅल्यूचं काढतात. मग 12% म्हणजे काय? 12 डिवायडेड बाय 100. ऑफ म्हणजे इंटू फेस व्हॅल्यू किती आहे? बघा, दोघांची फेस व्हॅल्यू 100 आहे असं प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे. मग इथं किती येते? 100 येते मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला डायरेक्ट काय होते? हे 100 कळते. म्हणजेच तुम्हाला डिव्हिडंड इन्कम किती सापडते कंपनी एचं? डिव्हिडंड इन्कम सापडलेलं आहे कंपनी एचं 12 रुपीज सापडलेलं आहे. डिव्हिडंड इन्कम किती सापडलं? 12 रुपीज कंपनी एचं सापडलेलं आहे. मग आता बघा, आता आपण काय करूया? कंपनी एचं डिव्हिडंड इन्कम पण माहीत आहे, सम इन्व्हेस्टेडसुद्धा माहीत आहे आपल्याला. मग आपण काय करू? त्याचं रेट ऑफ रिटर्न लगेच काढून घेऊया. मग आता आपण काय करू? रेट ऑफ रिटर्न काढू. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? डिव्हिडंड इन्कम डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड. फॉर्म्युला काय आहे? सम इन्व्हेस्टेड आहे. मग आता मला सांगा, इंटू 100सुद्धा आहे. मग आता इथं डिव्हिडंड इन्कम किती आहे? डिव्हिडंड इन्कम आहे आपलं 12 आणि डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड किती आहे? म्हणजेच मार्केट व्हॅल्यू, कारण एकच शेअर असल्यामुळे 132 आहे. इंटू काय आहे? 100ला 100. मग आता आपण काय करू? याला कितीनं डिवाईड करूया? याला ह्याच्यानं करू, 4नं करू शकतो आपण. याला डिवाईड कितीनं करू शकतो? 4ने करू शकतो किंवा 12ने करू शकतो. 12 1 जा 12, 12 1 जा 12, एक उरते, 12 1 जा 12. म्हणजे इथं 100नं 1ला इंटू केलं तर 100 डिवायडेड बाय 11 उरते. मग तुम्ही जर बघितलं तर आर किती सापडते याचं? म्हणजे रेट ऑफ रिटर्न 11नं आपल्याला 100ला डिवाईड करायचं आहे. बघा, 11च्या टेबलमध्ये 9 नंबरला 99 असते मित्रांनो. मग 100मधून 99 गेलं तर एक उरते. मग इथं पॉईंट देतो, इथं 0 देतो, तरी बी 11च्या पाड्यामध्ये 100 नसते. मग परत आपल्याला इथं 0 घेऊन इथं 0 घ्यावं लागेल, खाली 100 आणून 10 आणून अजून एक 100 द्यावं लागेल. मग अजून काय होते? 99च होते मित्रांनो. म्हणजे याचं व्हॅल्यू उत्तर किती येते? आर किती आलं? 9.09 आलेलं आहे. पर्सेंटेजमध्ये येते. रेट ऑफ रिटर्न काय येते? पर्सेंटेजमध्ये येते. म्हणजे कंपनी एचं रेट ऑफ रिटर्न किती आहे?
9.09 एवढं पर्सेंटेज आहे. मग तसंच कंपनी बीचं सुद्धा काढायचं आहे. जर कंपनी बीचं याच्यापेक्षा जास्त असेल तर कंपनी बी काय असणार आहे, मोर प्रॉफिटेबल असणार आहे. मग कंपनी बीचं काढूया आपण. आता फॉर कंपनी बीसाठी जर तुम्ही बघितलं तर कंपनी बीचं जे फेस व्हॅल्यू आहे मित्रांनो, फेस व्हॅल्यू किती आहे कंपनी बीचं, फेस व्हॅल्यू तेवढंच असणार आहे. फेस व्हॅल्यू तुम्हाला दोघांचंही 100च दिलेलं आहे. नंतर मार्केट व्हॅल्यू किती आहे, मार्केट व्हॅल्यू कंपनीचं आपण एकदा बघून घेऊ. कंपनीचं मार्केट व्हॅल्यू 144 आहे. मार्केट व्हॅल्यू आहे 144. मग त्याच्यानंतर त्याचं जे मार्केट व्हॅल्यू 144 असेल तर त्याचं सम इन्व्हेस्टेड किती होते, सम इन्व्हेस्टेडसुद्धा होते मित्रांनो 44च होते. 44 होते, कारण एकच शेअर असल्यामुळं सम इन्व्हेस्टेड आपल्याला 44च घ्यायचं आहे. आणि त्याचं जे डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड किती दिलेलं आहे बघा, डिव्हिडंड 16% दिलेलं आहे. डिव्हिडंड किती दिले, 16%. मग आपण पहिलं काय करूया, पहिलं आपण डिव्हिडंड इन्कम काढूया. आपण काय करू, पहिलं डिव्हिडंड इन्कम काढूया. डिव्हिडंड इन्कम काढण्याचा फॉर्म्युला काय असते, डिव्हिडंड इन्कम इज इक्वल टू 16% ऑफ कोणती व्हॅल्यू असते, फेस व्हॅल्यू असते. फेस व्हॅल्यू म्हणजे 16 डिवायडेड बाय 100 करायचं आणि इंटू किती आहे, फेस व्हॅल्यू 100च आहे दोघांमध्ये. मग हे 100 हे 100 करतात म्हणजे तुम्हाला डिव्हिडंड इन्कम किती सापडते, डिव्हिडंड इन्कम ह्या कंपनीची सापडलेली आहे 16 रुपीज. किती रुपीज सापडली, 16 रुपीज. मग डिव्हिडंड इन्कमसुद्धा माहीत आहे कंपनी बीची, सॉरी आता हे बी आहे ना, कंपनी बीची डिव्हिडंड इन्कमसुद्धा माहीत आहे, सम इन्व्हेस्टेडसुद्धा माहीत आहे. मग आपण काय करू शकतो, आपण ह्या रेट ऑफ रिटर्नच्या फॉर्म्युल्यानं त्याचं रेट ऑफ रिटर्न काढून घेऊया आपण. बघा पहिलं आपण काय करू, इथं रेट ऑफ रिटर्न काढू. आपण काय काढू, रेट ऑफ रिटर्न काढू. मग रेट ऑफ रिटर्नला शॉर्टकटमध्ये मी लिहितो RR, डिव्हिडंड इन्कम. बघा डिव्हिडंड इन्कम वर लिहितो आणि खाली काय लिहितो आपण, सम इन्व्हेस्टेड लिहितो. काय लिहितो आपण, सम इन्व्हेस्टेड लिहितो. इंटू काय करतो, 100 करतो. तुम्ही फॉर्म्युला टोटल लिहायचं. डिव्हिडंड इन्कम किती आलं, 16 आलं. खाली सम इन्व्हेस्टेड किती आहे, जे मार्केट व्हॅल्यू आहे तेच घ्यायचं, कारण एकच शेअर असल्यामुळं. इथे 144 इंटू किती आहे, 100 आहे. मग आता बघा आपण काय करू शकतो, याला 4 डिवाईड करू शकतो. ह्याला किती ना, 4 आपण डिवाईड करू शकतो. तुम्ही जर बघितलं तर आपण 4 करू. 4 4 जा 16, 4 2 जा 8, 4 3 जा 12, किती 2 उरतात, 4 6 जा 24 म्हणजे 6 येते. म्हणजे 4 डिवायडेड बाय 36 इंटू किती होते, 100 होते. मग अजून 4 जाते, 4 1 जा 4, मग 4 9 जा होते, म्हणजेच 100 डिवायडेड बाय 9 होते मित्रांनो. मग आता आपल्याला 9नं 100ला डिवाईड करायचं आहे, म्हणजे किती येते, 9 1 जा 9 होते, म्हणजे किती उरतात याच्यामध्ये जर बघितलं तर आपण ती डायरेक्ट बी करू शकतो. ह्याच्या करण्यापेक्षा डायरेक्ट बी करू शकतो आपण. बघा 9 1 जा 9, किती उरतात, 1 उरतात. मग 10 झाले, अजून 9 1 जा 9, मग किती उरतात, 1 उरतात. मग इथं पॉईंट देऊ शकतो, इथं 0 देऊ शकतो. परत काय होते, 9 1 जा 9 होते, अजून 1 उरते. मग इथं पॉईंट दिल्यामुळे अजून एक 0 घेऊ शकतो, 9 1 जा 9 येते. म्हणजे याचं उत्तर किती आलं, याचं जे रेट ऑफ रिटर्न आलेलं आहे किती आलं, 11.11 आलेलं आहे. आणि याचं रेट ऑफ रिटर्न किती आलेलं आहे, याचं इथं आहे बघा 9.09 आलेलं आहे. मग कोण जास्त आहे, कंपनी ए जास्त आहे का कंपनी बी जास्त आहे. तुम्ही जर बघितलं तर कंपनी बीचं आपण इथं खाली काढलेलं आहे, कंपनी बीचं जास्त आहे मित्रांनो. कंपनी बीचं कसं जास्त आहे रेट ऑफ रिटर्न, म्हणजे कंपनी बी इज अ ग्रेटर दॅन कंपनी ए आहे. म्हणजे लास्टला तुम्हाला वाक्य काय लिहायचं आहे, कंपनी बी, इथं कंपनी पण लिहावं लागेल बघा, कंपनी बी इज मोर प्रॉफिटेबल. कोण आहे, मोर प्रॉफिटेबल आहे. एकदा आपण याच्यावर लिहू, कसं आहे, मोर प्रॉफिटेबल आहे, प्रॉफिटेबल देन कोणापेक्षा, देन कंपनी एपेक्षा. कंपनी एपेक्षा कसं आहे, मोर प्रॉफिटेबल आहे, असं तुम्हाला वाक्य लिहावं लागेल. बघा हा प्रश्न कसं केलो आपण, या पद्धतीने सॉल्व केलेला आहे. तुम्ही बघू शकता हा प्रश्न कसं सॉल्व करायचा आहे. सुरुवातीपासून व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे मी. फक्त तुम्हाला इथं रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी एवढं कॅल्क्युलेशन करावंच लागेल. आता आपण काय करूया, पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा तुम्ही लिहून घेऊ शकता याचा आन्सर. बघा पुढचा प्रश्न आपण सॉल्व करू. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघून घेऊ आपण. बघा पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न आहे आपल्याला मीडियन फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे आपल्याला, मीडियन फाइंड करायचं आहे. आता मीडियन फाइंड करण्यासाठी आपल्याला याचं टेबल काढावं लागेल. काय काढावं लागेल, टेबल ड्रॉ करावं लागेल. मग याच्यामध्ये क्लास दिलेला आहे, क्लास पहिलं कंटिन्यू आहे की नाही बघायचं. क्लास कंटिन्यू आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मग आता मीडियन फाइंड करण्यासाठी फक्त 3च कॉलम लागतात. किती कॉलम लागतात, 3 कॉलम लागतात. मग आपण काय करूया, पहिलं इथं क्लास घेऊ. इथं काय घेऊ आपण, क्लास घेऊ.
आता क्लासमध्ये काय येते, एज ऑफ ग्रुप येते. इथं काय येते, एज ऑफ ग्रुप येते मित्रांनो. पहिलं जे वरचं जे क्लास आहे ते येते, जे ग्रुप आहे इयरचं ते येते क्लासमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर दुसरं जे कॉलम आहे ते कॉलम येते आपलं फ्रिक्वेन्सी. दुसरं कोणतं येणार, फ्रिक्वेन्सी येणार. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही, फ्रिक्वेन्सी लिहिणार. फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ. त्याच्यानंतर इथं लास्टला तुम्हाला तिसरं कॉलममध्ये काहीच येणार नाही. तिसऱ्या कॉलममध्ये फक्त तुम्हाला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी येणार, ते पण कोणती, लेस दॅन टाईपची. म्हणजे तुम्हाला इथे लिहावं लागेल क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती टाईप, लेस दॅन टाईप. लेस दॅन टाईप. मग आता तुम्ही जर बघितलं तर हे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे शॉर्टकटमध्ये CF आहे. मग आता बघा कोणतं कुठं काय लिहायचं ते आपण एकदा लिहून टाकूया. इथं क्लास लिहायचा आहे. पहिलं क्लास किती आहे, 10 20 आहे. दुसरं किती आहे, 20 30 आहे. तिसरं किती आहे, 30 40 आहे. चौथं आहे 40 50 आहे. आणि चौथं झाल्यानंतर 50 60 आहे. आणि 60 70 एवढं क्लास दिलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं फ्रिक्वेन्सी हेच लिहायचं खाली, किती आहे, 40, नंतर 32, नंतर 35, नंतर 45, नंतर आहे 45 33, नंतर काय आहे 15 आहे, 15 आहे. मग आता इथं जे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ते कसं काढायचे मित्रांनो, पहिलं हे जे 40 आहे ना, 40 पहिलं इथं लिहून टाकायचं. 40 इथं लिहिल्या. मग ह्या 40मध्ये काय करायचं, ह्या 40मध्ये प्लस 32 करायचं. 40मध्ये काय करायचं, प्लस 32 करायचं. 40मध्ये 32 प्लस केलं तर किती, 72 येते. मग नंतर अजून 72मध्ये प्लस काय करायचं, हे 35 करायचं. 72मधून 35 प्लस केला तर तुम्हाला सापडतं 107 सापडते. मग 107मध्ये तुम्हाला काय करायचं, हे 45 प्लस करायचं आहे. 107मध्ये 45 जर तुम्ही प्लस केला तर तुम्हाला 152 सापडते मित्रांनो. नंतर आता 152मध्ये तुम्हाला काय प्लस करायचं आहे, हे 33 प्लस करायचं आहे. 152मध्ये 33 जर प्लस केला तर 185 सापडते. मग 185मध्ये तुम्हाला काय प्लस करायचं आहे, 15 प्लस करायचं आहे. तर तुम्हाला काय सापडते, 200 सापडते. तुम्ही हे प्लस मनातल्या मनात बाजूला करून बी इक्वल्स नंबर लिहिलं तरी चालते किंवा इथं केलं तरी चालते. मग आता आपण लिहिलो. इथं लिहिल्यानंतर तुम्हाला आता खाली जे एक ओळ सोडायची आहे त्याच्यामध्ये टोटल करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला टोटल करून घ्यायचं आहे. कशाचं टोटल करायचं आहे, या फ्रिक्वेन्सीचं टोटल करायचं आहे. म्हणजे एनची व्हॅल्यू काढायची, ह्या फ्रिक्वेन्सीचं टोटल. आता तुम्ही जर बघितलं तर फ्रिक्वेन्सीचं टोटल किती सापडते मित्रांनो, 200 सापडते. किती सापडते, 200 सापडते. कारण ह्याचंच आपण इकडं प्लस केलं. म्हणजे ह्याचं जर तुम्ही बेरीज केलं ह्या सगळ्याचं तर किती सापडते, 200 सापडते तुम्हाला. एन किती सापडला, 200 सापडला. मग एन 200 सापडला तर आपल्याला मीडियनचा फॉर्म्युला काय आहे बघा. मीडियनचा फॉर्म्युला मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला. मीडियन इज इक्वल टू L प्लस N/2 ब्रॅकेटमध्ये डिवायडेड बाय मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय F ब्रॅकेट क्लोज इंटू किती आहे, H आहे. मग मीडियन फाइंड करण्यासाठी एवढी सगळी गोष्टी लागतात. त्यासाठी आपण पहिलं काय करायचं, याच्यामध्ये L काय आहे, नंतर N/2 कसं काढायचं ते सगळं आपल्याला घ्यायचं आहे. आता N/2 म्हणजे काय, Nची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. म्हणजे Nची व्हॅल्यू माहीत असेल, N इज इक्वल टू किती आहे, 200 आहे. मग N/2 किती सापडते मित्रांनो, 200 डिवायडेड बाय 2 करावं लागेल. म्हणजेच तुम्हाला N/2 किती सापडते, 100 सापडते. म्हणजेच तुम्हाला N/2 सापडलेला आहे 100. मग एकदा जर N/2 सापडला की मग तुम्हाला हे बाकीचे सगळे गोष्टी सापडतात. मग N/2 किती, 100 सापडला. याच्यापेक्षा फर्स्ट मोठं नंबर कोणता आहे बघायचं ह्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये. तर तेच आपलं काय असणार आहे, मीडियन क्लास असणार आहे. तर तुम्ही जर बघितलं तर 100पेक्षा पहिलं सगळ्यात मोठं कोण आहे, इथं 72 आहे. 107 आहे. म्हणजे 107 हे काय आहे, आपलं मीडियन क्लास आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 107 वाल्याला काय घ्यायचं आहे, मीडियन क्लास म्हणून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सापडतात. आता इथं काय आहे, हे आपलं मीडियन क्लास आहे. पहिलं आपण लिहू इथं मीडियन क्लास कोणता आहे आपलं. मीडियन क्लास इज इक्वल टू, आपण लिहूया मीडियन क्लास कोणतं घेऊ लागलो आपण, इज इक्वल टू हा घेऊ. इथं किती आहे, 30 आणि 40 आहे. म्हणजे 30 आणि 40. मग आता एकदा मीडियन क्लास सापडला की सगळे व्हॅल्यू सापडतात. हे जे पहिलं जे नंबर असते ते काय असते, आपलं L असते. L किती आहे, 30 आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर फ्रिक्वेन्सी काय असते इथं, फ्रिक्वेन्सी किती असते, फ्रिक्वेन्सी F
याच्यामध्ये जे फ्रिक्वेन्सीच्या मधलं आहे हेच आपलं एफ असते, म्हणजे एफ किती आहे 35 आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची आपल्याला. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे जे आपण मीडियन क्लास सपोज केलो त्याच्या वरचं घ्यायचं असते, त्याच्या काय करायचं असते वरचं घ्यायचं असते. म्हणजे हे काय आहे आपलं, हे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे 72 आहे. मग नंतर लास्टचं एक उरलं एच. मग एच किती घ्यायचं मित्रांनो, एच घ्यायचं या क्लासमधलं डिफरन्स, याच्यामध्ये फरक किती आहे 10चं, ह्याच्यामध्ये फरक 10चं, इक्कल बी 10चाच फरक असते. म्हणजे एच किती आहे 10 आहे. मग आपल्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. आपल्याला इथं एच माहीत आहे, आपल्याला एल माहीत आहे, आपल्याला एफ माहीत आहे आणि आपला सी एफसुद्धा माहीत आहे. आता n/2 सुद्धा आपल्याला माहीत आहे. आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून याचा आन्सर काढूया. मग आता पहिले स्टेटला काय करू आपण, एल घेऊ. एल किती आहे 30 आहे, प्लसला प्लस n/2 किती आहे 100 आहे, मायनस सी एफ किती आहे 72 आहे, डिवायडेड बाय एफ किती आहे एफ 35 आहे, ब्रॅकेट क्लोज इंटू एच किती आहे 10 आहे. मग पहिलं काय करावं लागेल आपलं, हे 30ला 30 असं लिहू, यांच्या दोघांचं काय करू आपण सबट्रॅक्शन करू. मग तुम्ही तर 100मधून 72 जर सबट्रॅक्ट केलं तर 28 येते आणि पुढं काय होते खाली 35ला 35 इंटू किती आहे 10 आहे. म्हणजे आपण काय करू, ह्या 30ला असंच ठेवूया आणि ह्याला काय करू आपण, याला 7 कट करू. 7 4 जा 28, 7 5 जा 35, म्हणजे इथं 4 डिवायडेड बाय 5 इंटू किती आहे आपल्यापाशी इथं 10 आहे. मग आता ह्या 10ने ह्याला कट 5ने ह्याला कट करू. 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजेच किती येते 30 प्लस 4 2 जा 8 होते. म्हणजेच इथं तुम्हाला मीडियन किती सापडते, तुम्हाला मीडियन सापडते मित्रांनो 38. अशा प्रकारे तुम्हाला मीडियनचा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. हे टेबलसुद्धा काढायचं आहे तुम्हाला. हे सगळे गोष्टी तुम्हाला लिहूनच 38 आन्सर काढायचं आहे. ज्याचं पण 38 आन्सर बरोबर आलेलं आहे त्याचं ॲक्युरेट उत्तर आलेलं आहे. पहा आता हे प्रश्न आहे हे तुम्ही लिहून घेऊ शकता. आपण याच्या नंतरचा प्रश्न सॉल्व करूया. बघा पुढचा प्रश्न काय दिला बघू आपण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पुढचे. ते प्रश्न तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. काय विचारलं, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स लिव्ह द रिमाइंडर 1 वेन द डिवायडेड बाय 4 अँड आल्सो फाइंड देअर सम. म्हणजे हाऊ मेनी नंबर म्हणजे किती नंबर असे आहेत की त्याला आपण 4ने डिवाईड केल्यानंतर रिमाइंडर किती देतात त्यांनी, रिमाइंडर 1 येते. असे किती नंबर आहेत. तर आपण काय करू याच्यामध्ये, ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये पहिलं आपण 4ने डिवाईड होणारे नंबर किती आहेत 3 डिजिट नंबर ते लिहू आपण. आपण काय करू 3 डिजिट नंबर्स, बघा मी कसं सॉल्व करून दाखवतो. 3 डिजिट नंबर्स डिवायडेड बाय 4. हे नंबर कोणते असतात, हे नंबर असतात 3 डिजिट 100, हे 4ने डिवाईड होते. नंतर काय 104 हे पण 4ने होते, 108 हे पण 4ने होते. असं करत शेवटचं नंबर कोणतं सापडते पहा तुम्हाला. एकदम शेवटचं नंबर तुम्ही जर बघितला तर सगळ्यात शेवटचं नंबर तुम्हाला सापडते मित्रांनो, शेवटचा नंबर सापडते तुम्हाला 996. 996ला जर डिवाईड केल्या तर तुम्हाला रिमाइंडर किती 0 सापडते. हे कोणते डिवायडेड बाय 4 आहेत. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की रिमाइंडर किती आलं पाहिजे, रिमाइंडर 1 आलं पाहिजे. मग आपण इथं काय लिहू, आपलं जे क्वेश्चनचं मेन आन्सर आहे त्याचं इथं लिहू आपण 3 डिजिट नंबर्स. 3 डिजिट लिहायचं होतं इथं. 3 डिजिट नंबर्स आपण लिहू आपण 3 डिजिट नंबर्स लिव्ह द रिमाइंडर किती, रिमाइंडर 1 कधी, वेन डिवायडेड बाय 4. असे कोणते नंबर होतात, 1 रिमाइंडर आलं पाहिजे असं म्हणलं की ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये 1 काय करायचं ॲड करायचं. मग पहिलं नंबर काय येणार 101 येणार, दुसरं नंबर काय येणार 105 येणार, तिसरं काय येणार 109 येणार. आता नंतर हे लास्टचं कोणतं येणार 1997 येणार. कारण तुम्हाला रिमाइंडर किती लिव्ह झालं पाहिजे, रिमाइंडर 1 आलं पाहिजे असं म्हणलं तर ह्याच्यामध्ये 1 ॲड करायचं सगळ्यामध्ये. रिमाइंडर 2 आलं पाहिजे तर सगळ्यात 2 ॲड करायचं. रिमाइंडर 3 म्हणलं तर 3 ॲड करायचं. मग हे 3 डिजिट नंबर आहेत. मग हे नंबर किती आहेत हे फाइंड करा म्हणले तर याच्यामध्ये तुम्हाला TNच्या फॉर्म्युला काढू शकता. पहिलं टर्म 101 आहे, त्याच्यानंतर डिफरन्स जर तुम्ही बघितलं ह्यांचं तर याच्या दोघांमधलं फरक 4 आहे, याच्यामध्ये 4 आहे, म्हणजे डिफरन्स किती आहे 4 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला TNची व्हॅल्यू माहीत आहे. TN म्हणजे काय शेवटचा नंबर किती आहे 997 आहे.
TN997 आहे. मग तुम्हाला TNचा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये जेवढे नंबर आहेत ते नंबर पहिलं तुम्ही फाइंड करून घेऊ शकता. मग नंतर सम काढू आपण SNच्या फॉर्म्युल्यानं. मग TNचा फॉर्म्युला हा आहे. मग आपण याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवू. TNची व्हॅल्यू किती आहे 997 इज इक्वल टू किती आहे 101 प्लस N माहिती आहे का, N तर आपला काढायचा आहे. डिफरन्स किती आहे, डिफरन्स 4 आहे. मग इकडे येऊन काय होते, हे मायनस होते, म्हणजे 997 मायनस 101 इज इक्वल टू N-1 ब्रॅकेट क्लोज. मग नंतर 4ला 4. मग आता तुम्ही जर हे 997मधून जर तुम्ही 101 मायनस केल्या तर 896 सापडते इज इक्वल टू काय होते 1-1 आणि N-1 इंटू 4. आता हे 4 इकडे येऊन काय होते डिवाईडमध्ये जाते, 4 इकडे येऊन काय होते डिवाईडमध्ये जाते, म्हणजेच काय येते N-1 आपण इथं लिहू, सरळ लिहू आणि ह्याला 896 डिवायडेड बाय 4 करू. मग आता N-1 इज इक्वल टू 4 डिवाइड करू, 4 1 जा 4, 4 2 जा 8, मग नंतर 4 2 जा 8, 1 उरते, 4 4 जा किती आलं 16 आलं, म्हणजे 2 2 4 आलं. हे 1 इकडे जाऊन प्लस होते, म्हणजे N इज इक्वल टू 224 प्लस 1 सापडते, म्हणजेच Nची व्हॅल्यू तुम्हाला सापडली 225. म्हणजे 225 इतके नंबर असे आहेत की त्याला आपण 4 डिवाईड केलं तर रिमाइंडर किती येते, रिमाइंडर येते 1 येते. असे किती नंबर आहेत 225 आहेत. पण ह्या सगळ्या नंबरचं समसुद्धा विचारलेलं आहे. सगळ्या नंबरचं काय विचारलं, सम विचारलेलं आहे. मग सम विचारलं तर आपल्याला काय काय माहीत आहे, आपल्याला T1 माहीत आहे मित्रांनो. T1 म्हणजे Aची व्हॅल्यू माहीत आहे किती आहे 101 आहे. आणि आपल्याला TNसुद्धा माहीत आहे. TN किती आहे आपल्यापाशी 997 आहे, हे सुद्धा माहीत आहे, म्हणजे लास्ट टर्मसुद्धा माहीत आहे. तर तुम्ही सम काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करा, SN इज इक्वल टू N/2 ब्रॅकेटमध्ये T1 प्लस TN. हा सुद्धा एक छोटा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. SNचा मोठा फॉर्म्युला वापरण्यापेक्षा हा छोटा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. मग याच्यामध्ये ठेवून टाकू आपण. S कितीचं 225 याचं सम करू लागलो. यांची व्हॅल्यू किती आहे 225 डिवायडेड बाय 2, म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे 101 आहे, प्लस TN किती आहे 997 आहे. म्हणजे आपण पहिले ह्याचं प्लस करूया, म्हणजे किती येते 225 इंटू 2 इज इक्वल टू. मग तुम्ही जर बघितल्या तर याला आपण काय करू, याला यांच्या दोघांचं जर तुम्ही प्लस केलं तर तुम्हाला सापडते 1098 सापडते. मग आपण ह्याला 2नं कॅन्सल करू, म्हणजे आता इथं काय होते 225 येते आणि ह्याला 2नं कॅन्सल करतो, 2 1 जा 2, 2 5 जा 10, मग 2 4 जा 8, 1 उरते, 2 9 जा 18, म्हणजे काय येते 549 येते. मग तुम्ही ह्यांच्या 3 डिजिट नंबरचं जर तुम्ही इंटू केल्या तर तुम्हाला आन्सर काय सापडते मित्रांनो. पहा, पहिलंच आन्सर मी काढून ठेवलेलं आहे 123525 एवढं तुम्हाला आन्सर सापडते. मग सम किती आलेलं आहे, एवढं सम आलेलं आहे, म्हणजे 1,23,525 एवढं सम आलेलं आहे. आणि किती नंबर आहेत ते नंबर आहेत 225, म्हणजे 225 एवढे नंबर आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता. एकदम सोपा आहे, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की रिमाइंडर किती आलं पाहिजे. म्हणलं की पहिलं जे नंबर आहेत टोटल डिवाईड होणार आहे ते लिहायचं, मग त्याच्यानंतर रिमाइंडर जेवढं येईल तेवढं त्याच्यामध्ये प्लस करून टाकायचे, म्हणजे ते नंबर असतात. अशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व करायचा होता. आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा पुढचा प्रश्न काय दिला. पुढचा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे. तो प्रश्नसुद्धा काही मुलांना आलेला नाही. आपण बघूया आपला प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न असं म्हणलेला आहे की द प्रोडक्ट ऑफ 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज किती दिलेला आहे 5040 दिलेला आहे. प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार. 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर म्हणजे 4 लगत क्रमागत येणारी संख्या. मग आपण काय करू, आपण सपोज करू लेट 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. त्या नॅचरल नंबर्सला आपण काय करू, सपोज करू. काय सपोज करू, नॅचरल नंबर्स म्हणजे काय असते, नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 असे असतात. सगळ्यामध्ये फरक एकच असते. मग पहिलं आपण x सपोज करू, दुसरं काय होते मग x+1 होते, तिसरं काय होते मग x+2 होते, नंतर चौथं काय होते x+3 होते. मग आपल्याला गिव्हन कंडिशन काय दिलेलं आहे, फ्रॉम गिव्हन कंडिशन तुम्हाला दिलेलं आहे की ह्या सगळ्याचं तुम्ही प्रोडक्ट घेतल्या तर प्रोडक्ट किती येते 5040 येते. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचं, आपण प्रोडक्ट घेऊ, x घेऊ पहिलं, याचं प्रोडक्ट म्हणून ह्याला ब्रॅकेटमध्ये लिहू, म्हणजे ब्रॅकेट म्हणजे प्रोडक्टचं असते, इंटू हे पण घेऊ x+2 घेऊया, नंतर इंटू काय आहे x+3 आहे. ह्या सगळ्याचं प्रोडक्ट लिहिलो किती आहे
5040 आहे. मग आता ह्या कंडिशनवरून तुम्हाला पहिलं एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, मग नंतर याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू ठेवलं की हे सगळे नंबर सापडतात. मग आता इथे जर बघितलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं क्वेश्चन असल्यासारखं आहे. तुम्ही याला कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणल्यामुळं अर्थमॅटिक प्रोग्रेशनद्वारे तुम्ही बी करू शकता, पण तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरच्या मेथडनं केलं तर सोपं जाते. मग आता याचे फॅक्टर कशी पाडायची मित्रांनो, तर बघा पहिल्या स्टेपला बघायचं x+1 आहे, नंतर x+2 आहे, नंतर x+3 आहे, इथं x आहे. मग नेहमी काय करायचे, जोड्या घ्यायचे, 2 जोड्या महत्त्वाचे घ्यायचे. बघा कोणती जोड्या घ्यायचं, x+1च्या नंतर काय येते, x+2 येते, म्हणजे ह्यांच्या दोघाची एक जोडी घ्यायची. नंतर काय करायचं, ह्या दोघाची जोडी घ्यायचं. पहिलं आपण काय करू, x आणि x+3 ह्याची जोडी घेऊ. नंतर काय घेऊ आपण, x+1 आणि x+2 ह्यांची जोडी घेऊ इज इक्वल टू काय 5040. मग आता आपण ह्याचं याला इंटू करू, म्हणजे काय होतं x इंटू एक्स x² प्लस काय होते 3x होते. मग ह्याला काय करू आपण ब्रॅकेट देऊन टाकू. नंतर आता ह्याचं इंटू करू आपण ब्रॅकेटमध्ये लिहून टाकू. काय होते x इंटू एक्स x² होते मित्रांनो. नंतर काय x इंटू काय होते x इंटू 2 काय होते प्लस 2xच होते. xनं ह्या दोघाला मल्टिप्लाय करावं लागेल. नंतर आता 1 प्लस असल्यामुळे इथं प्लसच येते, 1 इंटू एक्स येते आणि प्लस प्लस प्लसच येते, मग 1 इंटू 2 येते. आणि ह्यांच्या दोघाचं आपण असंच लिहूया इज इक्वल टू काय 5040ला 40. मग आता तुम्ही जर बघितलं तर ह्याच्या दोघाचं ॲडिशन इथं होते. मग इथं काय x² प्लस 3x. नंतर तुम्ही जर बघितलं तर हे x² असंच ठेवू, प्लस प्लस असल्यामुळं 2x प्लस 1x 3x होते. नंतर प्लस 2ला 2 इज इक्वल टू काय 5040ला 5040. मग आता जर तुम्ही जर बघितल्या तर इथं x² प्लस 3 आहे 3x आहे, इथं पण x² प्लस 3x आहे. मग आपण काय करू, आपण याच्यामध्ये आपण सपोज करून घेऊ. आपण काय करू, सपोज y इज इक्वल टू काय सपोज करू, y इज इक्वल टू x² प्लस 3x हे आपण काय करू सपोज करून घेऊ. मग आता जिथं जिथं x² प्लस 3x आहे तिथं y ठेवून टाकू. इथं बघा x² प्लस 3x आहे तर मी डायरेक्ट इथं y ठेवतो, हे ब्रॅकेट आहे इथं. मग याच्यामध्ये x² प्लस 3x एवढं सगळं आहे, त्याच्या जागी मी y लिहितो आणि प्लस 2ला प्लस 2 लिहितो आणि इक्वल टूच्या नंतर काय लिहितो 5040 लिहितो. मग आता ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये मी तयार करून घेतो. y इंटू y काय होते y² होते, प्लस प्लस असल्यामुळे प्लस येते, y इंटू 2 काय होते 2y होते. याला इकडे आणू, मायनस किती होते 5040 येते इज इक्वल टू 0ला 0. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलेलं आहे, पण तुम्हाला इतकं मोठं नंबर आहे याचे फॅक्टर्स पाडण्यासाठी खूप अवघड जाते. म्हणजे तुम्हाला ह्याचे फॅक्टर कसं पाडावं लागेल, हे 5040चे असे दोन नंबर शोधायचं की त्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हेच 5000 किती आलं पाहिजे 5040 आलं पाहिजे, आणि त्यांच्या दोघांचं प्लस मायनस केलं तर +2 आलं पाहिजे. असे दोन नंबर तुम्हाला शोधायचे आहेत. हेच शोधण्यासाठी पोरांना अवघड जाते. तर बघा कसं शोधायचं पहा. मी सांगतो तुम्हाला, ह्याचे फॅक्टर पाडायचे मित्रांनो. काय करायचे, याचे फॅक्टर पाडायचे. मग आपण याचे फॅक्टर पाडूया. 5040चे आपण काय करू फॅक्टर पाडू. मग आता 5040ला कितीनं भाग जाते, 5040ला 5नं भाग जाते. 5 10 जा 50. मग नंतर इथं डायरेक्ट 40 घेण्यासाठी एक 0 वाढावं लागेल, 5 8 जा 40. मग आता कितीनं जाते 2नं जाते. मग आता 2 5 जा 10, 0ला 0, 2 4 जा 8. मग आता कितीनं जाते, अजून आपण 2 देऊ, 2 2 जा 4, 1 उरते, 2 5 जा 8, 2 2 जा 4. अजून आपण काय करू 2नं कॅन्सल करू, का 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 उरते, 2 6 जा. मग अजून काय करू आपण 2नं करू, 2 6 जा 12, 2 3 जा 6. मग अजून कितीनं 3नं करू, 3 2 जा 6, 3 1 जा 3. आता कितीनं करू 7नं करू. मग काय होते 7 3 जा 21. मग अजून कितीनं जाते 3नं जाते, 3 1 जा 3. मग आता हे सगळे त्याचे फॅक्टर्स भेटले. आता याचे फॅक्टर्स भेटल्यानंतर तुम्हाला ह्या फॅक्टर्सचे असे दोन जोड्या तयार करायच्या आहेत. कसे जोड्या करायचे आहेत पहा, मी इथं कसं करतो. पहिलं हे 2 घेतो मित्रांनो, 5 2 10 आणि हे एक 7 घेतो. मग आता जर मी केलो ह्या तिघाचं जर घेतलं तर काय होते बघा, 5 × 2 × 7 किती होतं याच्यामध्ये, 5 2 10, 10 × 7 बरोबर किती 70. म्हणजे ह्या तिघाचं किती येऊ लागलं 70 येऊ लागलं. तिघाचं किती येऊ लागलं 70 येऊ लागलं, मल्टिप्लिकेशन येऊ लागलं. हे आपण 2 जोड्या घेतलो. त्याच्यानंतर उरलं काय 1 2 3 2 उरलेत, 1 2 3 2 इंटू अजून किती 2 3 उरलेत, म्हणजे 3 × 3. मग ह्याचं बी आपण कॅल्क्युलेशन करू. 2 2 जा 4 इंटू हे किती होते 2 3 जा 6 होते, इंटू किती आहे 3 आहे. माझा इथं किती होते 24 येते आणि इथं किती येते 3 येते. म्हणजे आपण 24 × 3 केल्यानं किती होते
4 त्रिकम 12चे 2, हातच्या 1 3 2 6 1 7 72 येते. म्हणजे या सगळ्याचं आन्सर किती येऊ लागलं, ह्याचं आन्सर आले 72. एक 72 येऊ लागलं, एक 70 येऊ लागलं. म्हणजे या नंबरमध्ये तुम्ही जर हे दोन नंबर घेतल्या 70 × 72 घेतल्या तर तुम्हाला हेच नंबर सापडते. आणि इथं +2 असल्यामुळे आपण काय करू, 72मधून -70 करूया. म्हणजे किती येते, 2च येते मित्रांनो. किती येते, 2 येते. म्हणजे आपल्याला दोन फॅक्टर कोणते भेटले, एक 70 भेटलं, एक 72 भेटलं. मग आता आपल्याला इथं ॲड करायचं आहे त्याला. मग आता आपण काय करू, इथं y² आपण प्लस द्यावं लागेल मोठ्या संख्येला. 72y - 70y मायनस किती 5040 इज इक्वल टू 0. बघा फॅक्टर कसं काढलो मी, हे तुम्हाला फॅक्टर काढल्यानंतर तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्याची जोड्या लावायच्या आहेत. जोड्या लावून तुम्हाला ह्यांच्या दोघांचं रिलेशन इथं बघायचं आहे. दोघांचं इंटू केलं तर हेच नंबर आलं पाहिजे, प्लस मायनस केलं तर मधलं संख्या आली पाहिजे. मग अशा प्रकारे तुम्ही करू शकता. मग आता ह्याला तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व करू शकता. याच्या दोघांमधून कॉमन काढायचं असते, ह्यांच्या दोघातून कॉमन काढायचं असते. याच्यामध्ये कॉमन काय y आहे, म्हणजे y कॉमन काढल्या. म्हणजे इथं काय उरलं, एक y उरलं, प्लस इथं 72 उरलं. हे मायनस कॉमन काढल्या, इथं 70 आहे, इथं पण 70 आहे. यालाच आपण काय लिहितो, 70 × 72 लिहितो. मग हे 70 हे 70 कॉमन आलं, उरलं काय, इथलं y उरलं. हे मायनस कॉमन काढल्यामुळे इथलं मायनसचं इथे येऊन प्लस होते. 70 कॉमन काढल्यामुळे उरलं काय, 72. म्हणजे इथे येते 72 इज इक्वल टू 0ला 0. बघा हे दोन ब्रॅकेट सारखे आले. म्हणजे आपण काय लिहितो, y + 72 नंतर हे उरलेलं ब्रॅकेटमध्ये लिहितो y - 70 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय लिहितो आपण, y + 72 इज इक्वल टू 0 ऑरमध्ये y - 70 इज इक्वल टू 0 असं लिहितो. म्हणजेच बघा y इज इक्वल टू -72 येते. किती येते, -72 येते मित्रांनो. -72 येते. नंतर ऑरमध्ये y इज इक्वल टू हे जे मायनसचं 70 तिकडे जाऊन +70 येते. म्हणजे yची व्हॅल्यू तुम्हाला किती सापडली, +70 सापडली. एक सापडली, -72 सापडली. मग तुम्हाला मायनसमधली संख्या घ्यायची नाही, तुम्हाला प्लसमधली संख्या घ्यायची. yची व्हॅल्यू 70 सापडली आहे. पण इथं जर yची व्हॅल्यू बघितल्या तर काय आहे, x² + 3x आहे. मग आपण अगेन काय करू, आता 9 आपण काय करू, आपण ही जी yची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करू. आपल्यापाशी काय, y इज इक्वल टू x² + 3x आहे. म्हणजे yची व्हॅल्यू किती, 70 आहे, इज इक्वल टू x² प्लस किती आहे, 3x आहे. मग आपण काय करू शकता, हे जे y आहे इक्वल टूच्या अलीकडे नेऊ, मायनस होते. म्हणजे आपण काय करू, याच्यामध्ये हे x² नंतर प्लस 3x असंच लिहू. हे जे प्लसचं 70 आहे तिकडे जाऊन काय होते, -70 होते, इज इक्वल टू 0 येते. परत ह्याचे बी फॅक्टर पाडायचे आहेत तुम्हाला. ह्याचे फॅक्टर कसे पाडता येतात, ह्याचे फॅक्टर तुम्हाला पाडता येतात याच्यामध्ये. दुसऱ्या पेजवर आपण याला सॉल्व करू, अजून एक पेज घेऊ त्याच्यामध्ये. बघा याचे फॅक्टर्स कसं पाडतो आपण, याचे फॅक्टर्स आपल्याला पाडायचं असलं ना सोपे आहेत याचे फॅक्टर्ससुद्धा. बघा याचे फॅक्टर्स कसं सॉल्व करतो आपण, इथं 70 आहे, 70चे दोन नंबर शोधायचं, त्यांचं इंटू केलं तर 70 आलं पाहिजे, प्लस मायनस केलं तर 3 आलं पाहिजे. म्हणजे किती येते, 7 × 10 किती येते, 70 येते. मग +3 असल्यामुळं आपण 7 मायनस घेतो, +10 घेतो, म्हणजे काय येते, +3 येते. म्हणजे याचे फॅक्टर्स तुम्हाला इथं मी सॉल्व करून दाखवतो. x² + 3x - 70 इज इक्वल टू 0. म्हणजे काय येते, 70साठी आपण 10 × 7 70 नंतर 10 - 7 किती येते, 3 येते. म्हणजे हे सापडले आपल्याला. म्हणजे x² प्लस तुम्ही 10x घेऊ शकता, -7x घेऊ शकता, -70 इज इक्वल टू 0. म्हणजे ह्याच्यातून कॉमन काढायचं. ह्याच्यातून कॉमन काय येते, x कॉमन येते, उरते काय, x उरते, प्लस किती उरते, 10 उरते. नंतर हे मायनस कॉमन काढल्या, 7 कॉमन काढल्या तर इथं x उरते. हे मायनस असल्यामुळे हे मायनसचं इथं प्लस येते, इथं उरते 10 इज इक्वल टू 0. मग हे दोन सारखे आहेत, मग त्याला एक वेळेस लिहितो आपण. नंतर काय, x - 7 लिहितो इज इक्वल टू 0. मग परत आपण काय लिहितो, x + 10 इज इक्वल टू 0 ऑरमध्ये x - 7 इज इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू काय होते, -10 होते. नंतर तुम्हाला x इज इक्वल टू काय होते, +7 येते. म्हणजे तुम्हाला इथं मायनसमधली संख्या घ्यायची नाही. मग आपण जे 4 कॉन्सिक्युटिव्ह नंबर सपोज केल्या होत्या त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये x किती होतं, आपलं पहिलं नंबर होतं. म्हणजे x पहिलं नंबर किती सापडलं आपल्याला, आपलं 7 सापडलं. मग आपलं जे 4 जे आहेत आपले 4 जे नंबर्स आहेत आपले कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत, नॅचरल नंबर जे आहेत आपले 4 नॅचरल नंबर्स कोणते होते, आपले नॅचरल नंबर कोणते होते, x होतं, x + 1 होतं. बघा मी इथे सपोज केलेलं आहे पहिलंच. कशावर सपोज केलो आपण,
पाठीमागं आहे बहुतेक, पाठीमागं पण नाही, खूप ठेवलं पेज ते मी, हे इथं आहेत x+1 बघा, x+1 नंतर x+2 नंतर x+3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 7 सापडली. मग आता तुम्हाला सगळे आन्सर किती सापडतात, पहिलं 7 नंतर 8 नंतर 9 नंतर 8 9 नंतर किती सापडतं तुम्हाला, 10 सापडतं आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला किती सापडतात, 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स तुम्हाला सापडतात. लास्टला तुम्ही लिहायचं देअर फॉर द 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज इक्वल टू 7 8 9 10. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. इतकं मोठं प्रश्न आहे, तुम्हाला सुरुवातीपासून मी सगळं व्यवस्थित बेसिक सांगितलेलं आहे. तुम्ही परत एकदा बघू शकता, लिहून पण घेऊ शकता. काही जरी समजलं नसेल तर परत हा प्रश्न बघा, तुम्हाला व्यवस्थित कळेल. परत बघितल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते कन्सेप्ट समजले नाहीत ते पण तुम्हाला समजून जातील मित्रांनो. आता आपण बघू पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न काय दिला, हा मोठा क्वेश्चन असल्यामुळे पेजेस माझे इकडे तिकडे झालेत, तरी आपण बघू. हां, आता आपल्याला काय करायचं, हा प्रश्न सॉल्व करायचा आहे ग्राफचा. बघा आपल्याशी ग्राफसुद्धा आहे. पहिल्या स्टेपला जर तुम्ही बघितला तर ग्राफमध्ये काय दिलं त्यांनी, ग्राफमध्ये पहिली जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण एकदा लिहून घेऊ. मी तुम्हाला माहिती लिहून दाखवतो. माहितीमध्ये काय दिलं त्यांनी, माहिती असं सांगितलेलं आहे की टू ड्रॉ अ ग्राफ पर द गिवन इन्फॉर्मेशन ड्रॉ अ लाईन ए बी लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यामध्ये विच इंटरसेक्ट एक्सला इंटरसेक्ट करू लागली आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर ते जे एक्स ॲक्सिसवर ए बी आहे, ए बी एक्स ॲक्सिसवर कुठं आहे, एक्स ॲक्सिसवर ए बी दिलेला आहे तुम्हाला 4,0 आहे. नंतर ए बी एक्स ॲक्सिसवर 4,0 आहे आणि ए बीच वाय ॲक्सिसवर कुठं आहे, वाय ॲक्सिसवर आहे मित्रांनो, वाय ॲक्सिसवर आहे 0,4वर आहे वाय ॲक्सिसवर. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितला तर दुसरी एक लाईन दिलेली आहे. दुसरी कोणती दिली, लाईन आहे, ते दोन्ही पण लाईन आहेत, ही पण लाईन आहे. दुसरी एक दिलेलं आहे अँड लाईन दुसरी आहे, लाईन आहे आपल्यापाशी सी डी किती आहे, सी डी हे दिलेलं आहे एक्स ॲक्सिसवर किती दिलेलं आहे त्यांना, एक्स ॲक्सिसवर दिलेलं आहे सी डी 1,0 दिलेला आहे आणि वाय ॲक्सिसवर सी डी किती दिलेली आहे तुम्हाला 0,2 हे असं दिलेलं आहे. मग आता आपल्याला हे तुम्हाला ग्राफवर दाखवायचं आहे. हे कुठं दाखवायचं आहे, ग्राफवर दाखवायचं आहे. बघा ही प्रश्नपत्रिका मी दुसरीच घेतली, आपली प्रश्नपत्रिका याच्यामध्ये खाली आहे वाटतं बहुतेक. इथं आहे, हे एवढी माहिती तुम्हाला दिलेली आहे. मग आता बघा, आता आपण काय करू, असं ग्राफ सॉल्व करू. आता तुम्ही जर बघितलं तर ग्राफमध्ये काय करतो आपण, ग्राफमध्ये एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करून घेतो. पेन्सिल घेऊ आपण. बघा पहिले सेंटरमध्ये आपण काय करू, एक एक्स ॲक्सिस काढूया. पहिले सेंटरमध्ये काय करू, एक एक्स ॲक्सिस काढून घेऊ. एक्स ॲक्सिस काढलो, नंतर अजून एक लाईन ड्रॉ करू इथं वाय ॲक्सिससाठी. थोडं मोठं काढू. नंतर आपण याला इथं सेंटरमध्ये 0 देतो. इथं काय असतात, 1 असते, इथं 2 असते, इथं 3 असते, इथं 4, इथं 5, इथं 6, इथं -1, हे -2, -3, -4, -5. खाली काय असतात, -1, नंतर इथं -2, -3, -4 आणि -5. वर आपण प्लसमधली संख्या घेतो, 1 2 3 4 हे 5. मग हे असते आपलं एक्स ॲक्सिस, हे कोणतं असते, एक्स ॲक्सिस असते आणि हे काय असते, वाय ॲक्सिस असते. हे तुम्हाला हे सगळं लिहावं लागेल. अजून काय काय लिहायचं आहे मी सगळी माहिती तुम्हाला लिहून देतो. मग आता तुम्ही जर बघितलं, आता हे पॉईंट तुम्हाला ह्या ग्राफवर पुट करायचे आहेत. तर पॉईंट कसे आहेत पहा मित्रांनो, पॉईंट कसे आहेत, ए बी लाईन एक्स ॲक्सिसवर कसं आहे 4,0 आहे, एक्स ॲक्सिसवर कसं आहे 4,0. म्हणजे हे जे पहिलं नंबर असते मित्रांनो, हा जो पहिला नंबर असते हे एक्स असते आणि हे काय असते, वाय असते. एक्स ॲक्सिसवर 4 आहे आणि वाय ॲक्सिसवर 0 आहे, ते पण +4 कुठे येते, एक्स ॲक्सिस ही आहे म्हणजे इथं येते. पहिला पॉईंट कुठे येते, इथं येते, म्हणजे हा पहिला पॉईंट आहे. त्याच्यानंतर हीच लाईन ए बीच लाईन वाय ॲक्सिसवरकडे दिलं, इथं हे पहिलं एक्स असते, नंतरचं हे वाय असते. म्हणजे एक्स किती आहे, एक्स 0 आहे, वाय किती आहे 4 आहे.
आणि पहिलं पण x4 होतं, y0 होतं. 0 कुठं आहे सर? तुम्ही 0ला टिकच केलं तर 0 असते. 4च्या इथं सरळ असते, 0 इथंच असते सेंटरमध्ये. मग तसंच ह्याच प्रकारे y ॲक्सिसवर बघा, x 0 आहे आणि y कसं +4 आहे. म्हणजे 0x इथं येणारच. +4 कुठे येणार? इथं येणार वर y ॲक्सिसवर, कारण हे y ॲक्सिस आहे ना, कारण ते y ॲक्सिसवर म्हणले की. म्हणून हे 2 असे पॉईंट येतात आणि ह्या 2 पॉईंटला आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता बघा मी या 2 पॉईंटला लाईन ड्रॉ करून घेतो. बघा इथं आपण हे अशी एक लाईन ड्रॉ करूया. हे अशी एक काय होते? लाईन ड्रॉ होते. मग ही लाईन ड्रॉ झाली. मग तुम्हाला इथं लिहावं लागेल, याचे काय लिहावं लागेल? कोऑर्डिनेट लिहावं लागेल. इथं किती आहे? एक्स ॲक्सिसचं 4 आणि ह्याचं 0 आहे वाय ॲक्सिसचं. याचंसुद्धा एक्स ॲक्सिसचं किती आहे? 0 आहे, वाय ॲक्सिसचं 4 आहे. हे कोऑर्डिनेटचे पॉईंट लिहावं लागेल. आता दुसरी जी लाईन आहे आपली, दुसरी लाईन कोणती आहे? दुसरी सी डी आहे. इथं एक्स ॲक्सिसवर किती आहे? हे पहिलं जे नंबर एक्स असते, नंतरचं हे वाय असते. मग तुम्ही जर बघितलं तर एक्स ॲक्सिसला 1 आहे, +1. कुठं आहे एक्स ॲक्सिसला +1? इथं आहे. इथं आहे एक्स ॲक्सिसला +1. त्याच्यानंतर वाय ॲक्सिस 0 म्हणजे इथं 0 याच्यासमोर असतेच. नंतर वाय ॲक्सिसला कुठं आहे? 0 आहे आणि हे एक्स आहे 0 आणि वाय ॲक्सिस किती आहे? 2 आहे, +2. +2 कुठे येते? +2 याच्यामध्ये तुम्हाला सापडते वाय ॲक्सिसला +2च आहे. एकदा आपण चेक करूया. बघा +2 नाही, बघा प्रश्नामध्ये किती आहे? -2 आहे मित्रांनो. किती आहे? -2 आहे. मी इथं +2 लिहिलं. किती आहे? मायनस आहे. म्हणजे इथं वाय ॲक्सिसला किती आहे? मायनस आहे. म्हणजे इथं मायनस कुठे येते? वाय ॲक्सिसला इथं आहे मायनस वाय ॲक्सिसला. -2चं इथं, म्हणजे इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट आला. यालासुद्धा काय करायचं आहे? ड्रॉ करायचं आहे तुम्हाला. हे तुम्हाला कळले पाहिजे. पहिलं एक्स ॲक्सिसचं असते, नंतरचं वाय ॲक्सिसचं असते. इथं पहिलं एक्स ॲक्सिसचं 0 होतं, वाय ॲक्सिसचं -2 होतं. मग वाय ॲक्सिसवर -2 कुठं आहे? इथं आहे. 0 असल्यामुळं एक्स इथं 0 येऊन जाते ऑलरेडी समोर. मग हे 2 पॉईंट लाईन तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. बघा त्यालासुद्धा आपण ड्रॉ करू. याला आपण सरळ लाईन ड्रॉ करायचं आहे आपल्याला. हे 2 पॉईंटमधून लाईन आपली गेली पाहिजे. बघा हे आपले 2 पॉईंटमधून लाईन गेलेली आहे. मग याचे पण पॉईंट लिहून घ्यायचे. हे कोणतं आहे? हे एक्स ॲक्सिसला 1 आहे, वाय ॲक्सिसला 0 आहे. हे किती आहे? एक्स ॲक्सिसला 0 आहे, वाय ॲक्सिसला -2 आहे. मग इथं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन झालेलं आहे. म्हणजे हे असणार आहे आपलं सोल्युशन. इथं काय झालेलं आहे? सोल्युशन झालेलं आहे. म्हणजे ह्या पॉईंटला काहीतरी नाव द्या. याला पी नाव दिलं आणि हे कुठे इंटरसेक्ट झालं? एक्स ॲक्सिसला +2 आहे, वाय ॲक्सिसला पण +2 आहे. हे आपलं लास्ट सोल्युशन असते. अशा प्रकारे तुम्हाला हे ग्राफ काढायचं होतं. फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे की हे जे दिलेलं होतं, ते दिलेलं तुम्हाला टेबल वगैरे काही काढायचं नव्हतं. एक्स ॲक्सिसला हे आहे असे कोऑर्डिनेट आहेत, वाय ॲक्सिसला असे कोऑर्डिनेट आहेत. पहिलं एक्स ॲक्सिसला बघायचं, 4वर ठेवायचं, वाय तर 0 असणारच आहे. तुम्ही बघा पहिल्या स्टार्टपासून बघा, मी जे पहिलं सुरुवातीला बोललेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित बघा, तुम्हाला समजून जाईल. मग महत्त्वाचं म्हणजे काय, तर स्केल लिहावं लागेल तुम्हाला. काय लिहावं लागेल? स्केल ऑन बोथ ॲक्सिस. काय लिहायचं? स्केल ऑन बोथ ॲक्सिस. बोथ ॲक्सिसवर काय केलं आपण? 1 सेंटीमीटरला 1 युनिट घेतलं. म्हणजे काय लिहायचं? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट असं लिहिलं तरी चालते, किंवा 1 युनिट इज इक्वल टू 1 सेंटीमीटर लिहिलं तरी चालते. हे अशा प्रकारे हा प्रश्न आपला झालेला आहे. मग आता आपण काय करू? पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा पुढचा ह्याच्यातला लास्ट प्रश्न आहे. आपण एका पेजवर सॉल्व करू. लास्ट प्रश्न बघा किती सोपा आहे, एकदम सोपा आहे लास्ट प्रश्न. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सर्कल दिलेलं आहे. त्या सर्कलमध्ये सगळे जे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट दिलेले आहेत आणि ते जे प्रश्न पहिला जो तयार केलेला आहे, काय म्हणलं? हाऊ मेनी स्टुडंट शो इन्क्लिनेशन टूवर्ड द मॅथमॅटिक्स. म्हणजे मॅथमॅटिक्सकडे किती विद्यार्थी चाललेले आहेत असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये टोटल विद्यार्थी किती आहेत? टोटल स्टुडंट तुम्हाला 500 दिलेले आहेत. म्हणजे इथं आपण टोटल स्टुडंट पहिले लिहू. टोटल स्टुडंट किती आहेत? टोटल स्टुडंट्स आहेत 500 आहेत. टोटल स्टुडंट किती आहेत? 500 आहेत. ते पहिलं लिहून घ्यायचं. मग मॅथचं जे पर्सेंटेज आहे, मॅथचं पर्सेंटेज किती आहे? मॅथचं जे डिग्री आहे, डिग्रीमध्ये दिलं ना, मॅथचं किती दिलं? 126 दिलेलं आहे. 126. त्याच्यानंतर सायन्सचं सुद्धा दिलेलं आहे. सायन्सचं किती दिलेलं आहे? 72 दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सोशल सायन्सचं सुद्धा दिलेलं आहे. सोशल सायन्सचं किती दिलेलं आहे? 54 डिग्री दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लँग्वेजचं दिलेलं आहे. कोणाचं दिलेलं आहे? लँग्वेजेस किती आहेत आपल्यापाशी? 108 डिग्री आहे. हे पहिलं लिहून घ्यायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं? पहिला प्रश्न सॉल्व करायचा आहे. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारलं की मॅथकडे किती विद्यार्थी चालले? कोणाकडे? मॅथकडे.
मग मॅथकडे किती विद्यार्थी चाललेत, तर तुम्हाला फॉर्म्युला एक असा तयार करायचा आहे. इथं तुम्ही असं लिहू शकता, नंबर ऑफ स्टुडंट, बघा नंबर ऑफ स्टुडंट्स इन्क्लिनेशन, जसं दिलं तसं बी लिहू शकता तुम्ही. इन्क्लिनेशन टुवर्ड्स मॅथ किंवा मॅथमॅटिक्स पूर्ण वाक्य लिहा. इज इक्वल टू, फॉर्म्युला कसं तयार होते बघा. पहिले लिहायचं मेजर ऑफ सेंट्रल अँगल. काय लिहायचं? मेजर ऑफ काय लिहायचं? सेंट्रल अँगल किंवा सेंट्रल अँगल म्हणून लिहिलं तरी चालते. मेजर ऑफ काय लिहायचं? सेंट्रल अँगल डिवायडेड बाय टोटल अँगल किती आहे. टोटल अँगल किती राहते? सर्कलचं टोटल अँगल असते 360 डिग्री असते. आणि इंटू काय करायचं? टोटल करायचं. इंटू काय करायचं? टोटल स्टुडंट करायचे. काय करायचे? टोटल स्टुडंट करायचं. मग आता मला सांगा, मेजर ऑफ सेंट्रल अँगल किती आहे मॅथचं सेंट्रल अँगल किती दिलेलं आहे. मॅथचं सेंट्रल अँगल दिले 126 दिलं आहे. मग वर किती येते? 126 येते. आणि खाली टोटल किती आहे? 360 आहे. इंटू टोटल विद्यार्थी किती आहेत? 500 आहेत. म्हणून इथं काय लिहायचं? 500 लिहायचं. मग आता तुम्ही याला कट करू शकता. ह्याला कितीने कट करू शकता तुम्ही? याला 6 करू शकता. हे 0 कट होते बघा. 6 6 जा 36, 6 2 जा 12 आणि इथं 6 1 जा 6. म्हणजे इथं किती येते? इथं 21 इंटू डिवायडेड बाय 6 इंटू किती येते? इथं इंटू 50 येते, कारण 1 0 इथं कटलं. अजून याला 6 कट करू शकता किंवा 3 बी कट करू शकता. 3 2 जा 6, नंतर 3 7 जा 3 करू ना 7 7 जा होते. 3 7 जा 27. मग नंतर इथं उरते किती? 7 इंटू 50 डिवायडेड बाय 2. मग आता याला अजून आपण 2 ह्याला कट करू शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 उरलं 2 5 जा, म्हणजे किती उरलं? 7 इंटू 25. मग आता 25 7 जा किती ते 175 येते. म्हणजे तुम्हाला जर इथं मॅथचे स्टुडंट जर बघितल्या तर मॅथचे स्टुडंट सापडले 175. पहिलं जे मॅथचं आहेत स्टुडंट किती आहेत? तर 125 स्टुडंट्स आहेत मित्रांनो. मग आता आपल्याला तसंच काय करायचं आहे? दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारलं आहे की सोशल सायन्स. दुसऱ्यामध्ये विचारलेलं आहे की सोशल सायन्सचे किती विद्यार्थी चाललेले आहेत. बघा सोशल सायन्सचं जे अँगल आहे सेंट्रल अँगल किती आहे सोशल सायन्सचं? 54 आहे. म्हणजे तुम्हाला जर बघितलं तर फॉर्म्युला कसं करू शकतो आपण? इथं आपण स्टुडंट लिहू. आपण इथं स्टुडंट इज इक्वल टू शॉर्टकटमध्ये लिहू आपण इथं आता सेंट्रल अँगल डिवायडेड बाय किती असते? सेंट्रल अँगलचे खाली 360 असते. इंटू काय असते? टोटल किती आहेत? 500 आहेत. 500ला 500 लिहून टाकू. किती आलेलं आहे सोशल सायन्सचं? 54 आहे. डिवायडेड बाय काय? 360 डिग्रीला 360 इंटू किती? 500ला 500. हे 0 कटते. म्हणजे आता हे दोघालाही आपण कट करू शकता. 6 कट करू शकता. 6 6 जा 36, 6 9 जा 54. म्हणजे किती येते? हे बघा 9 डिवायडेड बाय 6 इंटू काय होते? 50 होते. मग अजून याला 3 कट करू शकता. 3 2 जा 6, 3 3 जा 9. म्हणजे किती येते? 3 इंटू 50 डिवायडेड बाय 2. म्हणजेच किती सापडते? 2 1 जा 2, 2 4 जा 2 2 जा 4, 1 उरते 2 5 जा, म्हणजे किती? 3 इंटू 25. म्हणजेच जे स्टुडंट आहेत आपले कशामधले? सोशल सायन्समधले जे स्टुडंट आहेत किती येते? 25 त्रिक 75 येते. म्हणजे याचं उत्तर किती येते? 75 येते. अशा प्रकारे तुम्हाला हे 2 प्रश्न मी सॉल्व करून दिलेलं आहे. तिसरं पण आपण सॉल्व करून टाकूया. कळालं तुम्हाला हे कसे प्रश्न सॉल्व करायचे. हे शॉर्टकट फॉर्म्युला आहे, शॉर्टकट नाही. मी इथं फक्त हे वरचं डिटेलमध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तुम्ही असं डिटेलमध्ये लिहिलं तरी तुम्हाला मार्क पडतात किंवा तुम्ही असं शॉर्टमध्ये लिहिलं तरी तुम्हाला काय पडतात? मार्क पडतात. मग लास्टचं एक आहे त्याला सॉल्व करून टाकू. लास्टचं किती दिलं तुम्हाला? लास्टचं प्रश्न म्हणलेला आहे की लँग्वेजेस. आता लँग्वेजेससाठी किती डिग्रीचा अँगल दिलेला आहे आपल्याला लँग्वेजेससाठी? बघा लँग्वेजेसचा आहे 108 डिग्री आहे. मग आपण काय करू? लँग्वेजचे जे स्टुडंट आहेत ते लिहून टाकू आपण. लँग्वेजचे स्टुडंट किती होतात? मग लँग्वेजचे स्टुडंट्स इज इक्वल टू पहिलं लिहितो आपण सेंट्रल अँगल. काय लिहितो? सेंट्रल अँगल लिहितो. डिवायडेड बाय किती? 360 लिहितो. इंटू टोटल स्टुडंट किती आहेत? 500 आहेत. म्हणजे सेंट्रल अँगल किती आहे? 108 आहे. किती आहे? 360ला 360 इंटू किती? 500ला 500. हे 0 कट होते. म्हणजे इथं किती उरते? 108 डिवायडेड बाय 36 इंटू किती? 500ला 500. मग आता ह्याला कितीनं आप कट करू शकतो आपण? ह्याला 12 कट करू शकतो. 12 3 जा आणि 12 9 जा कट करू शकतो. म्हणजे 9 डिवायडेड बाय 3 इंटू 50. 3 करू. 3 1 जा 3,
3 3 जा 9 म्हणजे काय येते 3 × 50 येते. म्हणजे हे जे टोटल स्टुडंट आहेत किती येते हे 3 15 0 म्हणजे जे लँग्वेजेसचे स्टुडंट आहेत ते किती आलेत आपले 150 आलेले आहेत मित्रांनो. अशा प्रकारे हे तुम्हाला प्रश्न सॉल्व करायचे. एकदम सोपं आहे हे, तुम्हाला फक्त फॉर्म्युला तेवढा माहीत पाहिजे होतं. तर बघा हे आपण सर्व प्रश्न याच्यामधले तिन्ही प्रश्न तुम्हाला मी सॉल्व करून दाखवलेला आहे. तिथं आपलं जे सोल्युशनचं जे पेपर आहे ते सोल्युशनचे सर्व पेपर आपण सॉल्व करून दाखवलेलं आहे, कारण याच्यामधले सगळे प्रश्न आपण डिटेलमध्ये सॉल्व केलेला आहे. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण याचे सोल्युशन सर्व भेटतील आणि याच्यानंतर बी जे परीक्षा होणार आहे त्याचं सर्वच सोल्युशन आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटत जाईल. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.